2025 मधले टॉप 5 असे मराठी चित्रपट ज्यांना बॉक्स ऑफिसवर तेवढं यश मिळालं नाही, परंतु त्यांचा कंटेंट हा किंग होता आणि एकदा तरी हे चित्रपट पाहायलाच पाहिजे. तर ते 5 चित्रपट कोणते? चला पाहूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पहिल्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे एप्रिल मे 99. हा चित्रपट एक हिडन जेम आहे मराठी इंडस्ट्री मधला 2025 मधला, एवढंच सांगू शकतो. म्हणजे आपण जेव्हा शाळा परीक्षा झाल्यानंतर मे महिन्याची उन्हाळ्यातली सुट्टी लागायची, मग आपण मामाच्या गावी किंवा आपल्या गावी जायचो, मग काय मजा मस्ती व्हायची हे सिम्पली दाखवलंय डिरेक्टरने. मग ती फ्रेंडशिप कशी व्हायची किंवा काही जणांचं ते प्रेमात बदल कसा व्हायचा हे सगळं ह्या चित्रपटात दाखवलंय. कोकणातले तर इतके सुंदर दृश्य दाखवलेत, स्पेशली कोकणातल्या दृश्यांसाठी हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि नॉस्टॅल्जिक करून जातो हा चित्रपट. त्यामुळे एप्रिल मे 99 हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. म्हणजे ऑनेस्टली सांगेन, खूप ऑनेस्टली रिकमेंड करेन हा चित्रपट तुम्हाला. दुसऱ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे गोंधळ. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी पद्धत आहे, लग्न झाल्यानंतर गोंधळ होतो आणि जर का गोंधळ घातला नाही तर आपल्या संसारात गोंधळ होतो आणि त्या गोंधळामध्ये स्वतः खंडेराय येतात असं वगैरे म्हटलं जातं. तर त्याच बेस हा चित्रपट आहे गोंधळ हा चित्रपट. संतोष दावखर दिग्दर्शित हा चित्रपट आणि इतका उत्तम, इतकी नात्यांची उलगडत आहे, इतका सस्पेन्स आहे, तितकंच गोंधळाबद्दल सगळं सांगितलेलं आहे. आपली रीती परंपरा सगळी ह्याच्यात दाखवलेली आहे. गोंधळ कसा केला जातो हे सगळं दाखवलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्की पहा. तुम्हाला लास्ट पर्यंत हा चित्रपट खेळवून ठेवेल आणि समजणार सुद्धा नाही क्लायमॅक्स मध्ये की नक्की झालं काय. त्यामुळे हा चित्रपट एक हिडन जेम आहे आणि अंडररेटेड चित्रपट आहे. म्हणजे तेवढं यश मिळालं नाही या चित्रपटाला, पण हा चित्रपट जबरदस्त आहे. गोंधळ हा चित्रपट तर नक्की पहा. तिसऱ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. आता लहान मुलांना प्रश्न पडतात, जे एखादा व्यक्ती आपल्या घरात जर का गेला तर ते लहान मुलांना प्रश्न पडतो की हा व्यक्ती, हे जे होते ते कुठे गेले? आई देवाच्या घरी गेले आपण असं म्हणतो, मग हे कुठे गेले? मी त्यांच्याशी बोलू शकते का? मग एका मुलीचा घरात तिचे जे आहेत घरातले ते वारतात, आणि म्हणजे मी आता असं स्पॉइलर देणार नाही, ते वारतात. मग ती त्यांच्यासोबत कसं बोलते, ती कसं लेटर वगैरे लिहिते, मग ती व्यक्ती तिला मिळते का वगैरे, हे सगळं ह्या चित्रपटात आहे. आणि वेगळाच पैलू ह्या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतो आणि वेगळा विषय बघायला मिळतो. आणि इतकी सुंदर मायरा वैकुल हिचा जो अभिनय आहे तो इतका सुंदर आहे. खरंच हा चित्रपट वन ऑफ द बेस्ट आहे आणि वन ऑफ द बेस्ट विषय आहे ह्या चित्रपटाचा असं म्हणता येईल. आणि हा चित्रपट तुम्ही नक्कीच मिस करू नका. मुक्काम पोस्ट देवाचं घर हा एक म्हणतात ना की असा चित्रपट आहे ज्यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं की लहान मुलांसोबत कसं वागायचं आहे. सो त्यासाठी सुद्धा हा चित्रपट तुम्ही जर का पॅरेंट असाल तर पाहू शकता. चौथ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे आरपार. म्हणजे ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुले यांचा हा चित्रपट. आत्ताचा जो कबीर सिंग जो काही वर्षाआधी फेमस झाला होता तसाच काइंड ऑफ स्टोरी. म्हणजे मॉडर्न रिलेशनशिप कसं असतं आणि मग ते प्रेम कसं होतं, त्या प्रेमामध्ये कसा विश्वास ठेवला जातो आणि कसा नाही ठेवला जात, आणि मग ते प्रेम वेड्यासारखं कसं एकमेकांवर होतं, हे सगळं ह्या चित्रपटात आहे. आणि एक वेगळा अँगल सुद्धा ह्या चित्रपटाला, तो स्पॉइलर दिला तर मजा जाईल. त्या स्पेशली अँगलसाठी तुम्ही हा आरपार हा चित्रपट पाहू शकता. आणि ललित प्रभाकर यांचा अभिनय अफलातून झालेला आहे. म्हणजे कबीर सिंग मध्ये शाहिद कपूरने जितका छान केला होता त्याचा कम्पेअर नाही करत आहे, पण भारी अभिनय केलेला आहे. त्याच तोडीस तोड अभिनय केलेला आहे असं म्हणतात. आणि ऋता दुर्गुले हिचाही कमालीचा अभिनय आहे तुम्ही म्हणू शकता. तर हा चित्रपट आरपार हा चित्रपट सुद्धा मिस करू नका. 5व्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तर तो आहे, आता जो चित्रपटगृहांमध्ये सुद्धा चालू आहे, तो आहे उत्तर. म्हणजे आजच्या काळात, मॉडर्न काळामध्ये आई आणि मुलाचं जे रिलेशन आहे, म्हणजे मोबाईलच घेऊन बसतात मुलं आणि मग आई बोलत राहते वगैरे, हे सगळं दाखवलं. त्यात AI आणि तंत्रज्ञान, तो एक इंजिनियर दाखवलाय, मग त्याला एका तंत्रज्ञानाचं
त्याला शिकायचं असतं, मग तो आईकडनं त्याची हेल्प कशी घेतो, हे सगळं ह्याचं फार सुंदर डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा अजिबात मिस करू नका चित्रपट. आताही तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. अभिनय बेर्डेने कमालीचा अभिनय केलाय. रेणुका शहाणे मॅम ॲज ऑलवेज उत्तम अभिनय, आणि खूप इमोशनल करून जातो चित्रपट, खूप काही शिकवून जातो. AI आणि ह्याचं जे डेव्हलप केलेलं आहे इमोशनचं ते खूप छान आहे. आणि आजच्या काळातलं आई आणि मुलाचं रिलेशन पाहायचं असेल आणि सगळं ते जाणून घ्यायचं असेल तर उत्तर हा चित्रपट नक्की बघा. हा सुद्धा एक हिडन जेम आहे 2025 मधला मराठी इंडस्ट्रीचा. सो हे होते काही 5 चित्रपट. अजून 5 चित्रपट सुद्धा मी सांगणार आहे, तर ते सुद्धा पहा. आणि हे चित्रपट खास करून मिस करू नका. तुम्हाला कुठेही युट्यूबवर बघायला मिळाले, गुगलवर जा, क्रोमवर जा, कुठेही बघा, पण हे चित्रपट नक्कीच मिस करू नका 2025 मध्ये. तर हे होते ते 5 चित्रपट. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि तुम्हाला हे चित्रपट कसे वाटले तेही सांगू शकता. आणि तुम्हाला कोणता अजून आवडता चित्रपट आहे 2025 मधला तोही सांगू शकता. इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.